हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात सर्व? तर स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तर कालच आपल्या श्रावण महिना संपलेला आहे आणि बरेचसे जण श्रावण महिना संपायची पण वाट पाहतात. तर ते कुणी तर नॉनव्हेज लव्हर जे असतात ते तर माझ्यासारखेच. तर मलाही नॉनव्हेज खूप आवडतं. तर आज आमच्या घरी नॉनव्हेजचा बेत आहे, कारण की आमच्या घरी पण खाणारे मेंबर्स जास्त आहेत. तर त्यामुळं तर आजचाच एक दिवस आहे, त्यानंतर आपले गणपती बाप्पा येणार आहेत. तर त्यामुळं मग आम्ही पण आजच्याला बनवायचं ठरवलं. तर इथे मी आज मी मटणाची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी ते हळद आणि त्याच्यावरती मीठ लावून त्याला रोज म्हणजे साईडला ठेवलेला आहे. तोपर्यंत ते कुकर तापून त्याच्यामध्ये ते फ्राय करण्यासाठी पण टाकले. त्या अगोदर मी त्याच्यात आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट पण ॲड केली होती. तर मी एवढंच टाकत असते आणि याच्यामध्येच मी त्याला म्हणजे पिवळी जो रस्सा असतो तो बनवून घेत असते. तरी इथे मी साईडला थोडंसं पाणी कोमट करण्यासाठी ठेवले आहे, जेणेकरून म्हणजे कुठल्याही भाजीमध्ये आपण कोमट पाणी टाकल्यावर त्याची टेस्ट जात नाही आणि थंड पाणी टाकले थोडा टेस्टमध्ये फरक येतो. त्यासाठी मग मी ते साईडला थोडंसं पातेल्यामध्ये थोडं कोमट पाणी करण्यासाठी ठेवले आहेत. आता मी तेच पाणी टाकणार आहे आणि या अगोदर मी कुकरवरती थोडंसं झाकण ठेवून घेतलं होतं, जे की मिठाचं पाणी होतं. तर त्या पाण्यामध्येच आपलं जे मटण किंवा चिकन जर असेल तर चिकन तर 50% बॉईल होऊन पण निघतं, पण मटणाला काहीच होत नाही. पण तरीही मी ठेवलं होतं. तर इथे मी थोडेफार मसाले जे आहेत तर ते मी काढून ठेवले आहेत. आणि इथे मी अगोदर शेगडीवरती मी 2-3 कांदे भाजण्यासाठी टाकले होते. ते मस्त भाजले होते काळसर असे. तर मी तेच कांदे तव्यावरती तेल टाकून मस्त असे फ्राय करून घेतले आणि लगेचच मी थोडीशी हळद आणि धने समप्रमाणात घेतले होते. तर तेही मी याच्यावरती थोडेसे भाजून घेणार आहे, कारण की असा लालसर कलर येऊपर्यंत मला त्याला भाजून घ्यायचा आहे, जळवू नये. त्यामुळं मग मी त्याला पुन्हा असं होईपर्यंत मी त्याला थोडंसं हलवत राहायचं, जेणेकरून मग ते डाळ जी आहे ती जळावी नाही त्यासाठी. आणि मी त्याच्यामध्ये धने पावडर पण घेतलेली आहे, बट अख्खे धने टाकल्याने आपल्या भाजीला एक वेगळीच टेस्ट येते आणि फ्रेग्रन्स पण वेगळाच असतो. तर त्यासाठी तर आपले जे कांदे जे मी भाजून घेतले होते त्याची पेस्ट बनवून मी अगोदर तेलामध्ये ती अगोदर फ्राय करून घेत असते. आणि त्यानंतर जे काय आपले मसाले वगैरे आहेत तर लसूण खोबरं जे खोबरं लसूण आणि आलं त्याची पेस्ट आणि जे आपले मसाले आहेत ते मी याच्यामध्ये नंतरनं ॲड करणार आहे. आणि ते व्यवस्थित असं त्या कांद्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित म्हणजे परतून घ्यायचा आहे, की आपल्या कांद्याचा जो फ्रेग्रन्स असतो तो गेला पाहिजे. आणि तो तसा ऑलरेडी 2 वेळा मी फ्राय केलेला आहे, त्याच्यामुळे एक वेगळीच आणि आपली जी भाजी असते त्याला अशी काळपट अशी तरी येते अगोदर ही कांद्याची पेस्ट ॲड केल्याने. आणि कधी कधी आपण मसाले वगैरे ॲड करतो तर ती लाल तरी येते मग तशी. तर त्यासाठी मी अगोदर कांद्याची जी पेस्ट आहे ती ॲड करून घेते, कारण की वेगळीच फ्रेग्रन्स येतो, म्हणजे वास पण इतका छान